बातमी शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली। शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। राज्यातील दळणवळण सुविधा तसंच व्यावसायिक संधी पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सगळ्यांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करण्याचे निर्देश फडणवीसांनी दिलेत। सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचा आढावा घेतलाय। शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करण्याच्या सूचना यावेळी फडणवीसांनी दिलेल्या आहेत। तर एकीकडे सरकार यू टर्न घेत असलं तरी सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवलाय। रेखांकन बदलून महामार्ग करायच्या तयारीत सरकार आहे, पण ज्या भागातून हा मार्ग जाणार आहे तिथल्या शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार असा सवाल सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलाय। सांगली जिल्ह्यातले शेतकरी आणि आंदोलक म्हणून आम्ही या सरकारच्या एकूण धोरणाच्या विरोधात आहोत। शक्तीपीठ महामार्गाला प्राणपणानं विरोध करण्याचं धोरण या सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आखलेलं आहे। त्याचबरोबर आजच माननीय हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पत्रकार बैठक घेऊन हा महामार्ग संकेश्वरच्या बाजूने नेण्यात येईल आणि जर कोल्हापूर जिल्ह्यामधून झालाच तर मंत्रिपदाचा त्याग करू अशा प्रकारची घोषणा केलेली आहे। परंतु नुसतं रेखांकन बदलून चालणार नाही। रेखांकन जरी बदललं तरी कोणत्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवणार हे फक्त जाहीर व्हायचं राहिलेलं आहे आणि या शेतकऱ्यांच्या मुळावर असलेला हा शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत। तर नव्या रेखांकनानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे। तर याआधी सुद्धा हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला होता। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला मोठा विरोध आहे आणि हा विरोध पाहताच शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्यात आली होती। पण आता सरकारनं पुन्हा एकदा या महामार्गाच्या कामाच्या हालचालींना चालना दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातले शेतकरी आक्रमक होताना दिसतात। पण नव्या रेखांकनानुसार हा महामार्ग कोल्हापूरमधून जाणार नाही असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे यापुढे आता शेतकऱ्यांची भूमिका नेमकी काय राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातल्या 3 शक्तिपीठांना हा महामार्ग जोडतो आणि त्यामुळे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलेलं होतं। मार्ग रस्ता हा कोल्हापुरातून रद्द झालेला आहे, तो कोल्हापूरमधून होणार नाही। परवाच मुख्यमंत्री महोदय ज्यावेळा कोल्हापूरला आले होते त्यावेळी सविस्तरपणाने माझी त्यांची चर्चा झाली। सांगलीपर्यंत शेतकऱ्यांची रस्ता व्हावा अशी मागणी आहे, म्हणून सांगलीपर्यंत हा रस्ता होणार आहे। सांगलीच्या पुढं सांगली ते कोल्हापूर नवीन रस्ता होते त्याला तो मिळणार आहे आणि पुढं हायवे नंतर तो संकेश्वर मार्गे हा गोव्याला जाणार आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।